हडपसर विधानसभा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार ही आमच्या पक्षाची होती आहे आणि उद्या सुद्धा पार्टी सर्वेसुद्धा करते. सर्वेनुसार सुद्धा मला खात्री आहे की मी मागच्या 25 वर्षात या मतदारसंघात जो काही संपर्क ठेवला आहे, जी काही कामं केलेली त्या अनुषंगाने या मतदारसंघामध्ये मतदारांची पसंती मलाच राहील. हडपसरचे काही प्रश्न मागच्या काळात सुटलेच नाही ही वस्तुस्थिती आहे. मागच्या 10 वर्षामध्ये हडपसर ज्या ठिकाणी होतं आज त्याच ठिकाणी आहे. फक्त काही ठिकाणी मोकळ्या जमिनींवर आणि जुन्या बिल्डिंगी पाडून त्या ठिकाणी नवीन इमारती आहेत, त्याच्या पलीकडे हडपसरचा विकास होऊ शकला नाही ही वास्तविकता आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून जे काय मान्य चेतनजी तुपे यांना हे काम करणं शक्य होतं ते करू शकले नाही ही वास्तविकता आहे. कोणती जागा कोणाच्या पारड्यात पडणार, उमेदवारी मिळणार की पत्ता कट होणार, हायकमांडचा आदेश पाळणार की बंडाचं निशाण फडकावणार. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या सामान्य मतदारांपासून राजकीय कार्यकर्ते नेते मंडळींपर्यंत याच प्रश्नांची चर्चा जोरात सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्ष जागा वाटपाचे चक्रव्यूह भेदून आपापले उमेदवार जाहीर करतील आणि निवडणुकांच्या फायनल पूर्वी आमदारकीच्या तिकीट वाटपाच्या सेमीफायनल मध्ये कोण दमदार ठरणार याचा निकाल लवकरच लागेल. मात्र जागा वाटपापूर्वीच उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडणार या विश्वासाने निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या इच्छुकांच्या मनात नक्की काय चाललंय याचा शोध घेऊया प्रभातच्या खास विधानसभा विशेष आमदार झाल्यासारखं वाटतंय कार्यक्रमातून. राज्यात विधानसभेची रणधुमाळी सध्या सुरू. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आता थेट लढत होणार आहे ती महायुती वर्सेस महाआघाडी. खरं तर पुण्यातील हडपसर मतदारसंघामध्ये एनसीपीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील त्या जागेवरती दावा केलाय. मात्र आता विद्यमान जी जागा आहे चेतन तुपे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे आणि पुण्यात या जागेत सुषमा अंधारेंनी देखील या जागेवरती क्लेम केलेला आहे. मात्र खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे ही जागा यावी अशी मागणी करताय आणि त्या जागेसाठी तुम्ही इच्छुक आहात. खरं तर लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं आणि तुम्ही का त्यावर क्लेम करता? हे मुळातच महाविकास आघाडी म्हणून आम्ही या राज्यामध्ये लढतोय. मला खात्री आहे की पुणे शहरासहित राज्यातल्या सगळ्या जागांच्या संदर्भामध्ये कुठेही मतभेद नव्हता, मनभेद नव्हता. या जागांचं वाटप हे फायनली या आठवड्यामध्ये डिक्लेअर होईल. पण हे होत असताना हडपसर विधानसभा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार ही आमच्या पक्षाची होती आहे आणि उद्या सुद्धा राहील. त्याचं कारण आहे की जे काय राज्यातलं जागा वाटपाचं सूत्र आहे ते क्लिअर आहे. 2019ला जे काँग्रेसने ज्या जागा जिंकल्या, ज्या शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पक्षाने जिंकल्या, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाने जिंकल्या, त्या जागा त्या पक्षाकडे आहे तशाच राहतील. त्याच्यामुळं निश्चित यावेळेसच्या निवडणुकीमध्ये 2019चाच फॉर्म्युला या ठिकाणी वापरला जाईल आणि 19ला ही जागा आमच्याच पक्षाने जिंकली असल्यामुळं या जागेवर आमचा क्लेम होता आहे आणि उद्या सुद्धा राहील. त्याच्यामध्ये कुठं दुमत असण्याचं काही कारण आहे. आता राहिला विषय उमेदवारीचा. आदरणीय पवारसाहेब, आदरणीय जयंत साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे हे हडपसर विधानसभेचा योग्य ते निर्णय घेतील. अर्थात पार्टी सर्वे सुद्धा करते. सर्वेनुसार सुद्धा मला खात्री आहे की मी मागच्या 25 वर्षात या मतदारसंघात जो काही संपर्क ठेवला आहे, जी काही कामं केलेली त्या अनुषंगाने या मतदारसंघामध्ये मतदारांची पसंती मलाच राहील आणि अर्थात त्याच्याही पलीकडे जाऊन जो काही निर्णय घ्यायचा तो आदरणीय पवारसाहेबांनी घ्यायचा. त्याच्यामुळं साहेबांच्या प्रेमाखातीर, साहेबांच्यावर श्रद्धेपोटी आपण इथं थांबलोय. तर तिकीट हा सेकंडरी पार्ट आहे. साहेब जो निर्णय घेतील तो निश्चित निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य असेल. खरं तर विद्यमान सरकारच्या विरोधामध्ये अनेकदा आंदोलन करत प्रशांत जगताप हा चेहरा समोर आलेला आहे. पुणेकरांना देखील चेहरा माहिती आहे. तुम्ही महापौर देखील राहिलेला आहात. मात्र हडपसरमध्ये असे कोणते प्रलंबित प्रश्न आहेत की जे प्रशांत जगताप सोडवू शकतात किंवा एक सक्षम नेतृत्व म्हणून प्रशांत जगतापकडे हडपसर आता पाहत आहे? मुळात हडपसरचे काही प्रश्न मागच्या काळात सुटलेच नाही ही वस्तुस्थिती आहे. मागच्या 10 वर्षामध्ये हडपसर ज्या ठिकाणी होतं आज त्याच ठिकाणी आहे. फक्त काही ठिकाणी मोकळ्या जमिनींवर आणि जुन्या बिल्डिंगी पाडून त्या ठिकाणी नवीन इमारती आहेत, त्याच्या पलीकडे हडपसरचा विकास होऊ शकला नाही ही वास्तविकता आहे. जी काही थोडीफार चांगली कामं झाली ती महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली. जे वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक निवडून आले त्यांना ज्या पद्धतीने काम करता येईल तितकं काम त्यांनी केलं. पण दुर्दैवाने हडपसरचे आमदारांना म्हणजे मुळात खासदारांचा आणि नगरसेवकांचा रोल ह्याच्यामध्ये खूप कमी असतो. कारण खासदारांना त्यांच्या अख्ख्या 6 विधानसभेच्या साठी 5 कोटीचा निधी मिळतो, त्यामुळे त्यांना मर्यादा असतात. नगरसेवकांना त्यांच्या भागातली गल्लीबोळ कॉन्क्रीट करणे आणि डांबरीकरण याच्यासाठी पैसे मिळतात. पण आमदार म्हणून ते पण सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून जे काय मान्य चेतनजी तुपे यांना हे काम करणं शक्य होतं ते करू शकले नाही ही वास्तविकता आहे. आजही हडपसरमधली पाणी टंचाई आहे तशी आहे, ती मी निश्चित दूर करू शकतो. आजही हडपसरमधली वाहतूक कोंडी आहे तशी आहे.
ती मी निश्चित दूर करू शकतो. आजही हडपसर घेर हे त्या ठिकाणी कुठेतरी गुंडांचं भय, कोयता गँग या त्रासाला कंटाळलेत. तो प्रश्न आजही नाही का अनुत्तरित आहेत. त्याच्यावर आपण तोडगा काढू शकतो. हडपसरकरांना भयमुक्त हडपसर विधानसभा मतदारसंघ देऊ शकतो. त्याच्या पलीकडे जाऊन कात्रज कोंढवा रस्त्याचा विषय असेल, त्याचबरोबर आमच्याकडे मॅक्सिमम जो फॉरेस्टचा भाग आहे तिथले विषय मार्गी लावण्याचे विषय असेल, जुना कॅनल नवीन कॅनलचे नाही का जे काही प्रश्न आहेत त्याचा विषय असेल. हडपसर मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे हडपसर मतदारसंघातून तब्बल 3 हायवेज जातात. एक सोलापूर नाही का महामार्ग जातो, ज्याच्यामध्ये हडपसरकरांची वाहतूक साधारण 9% असेल तर 91% म्हणजे मी हे अभ्यासक नाही का अंती सांगतोय, 91% नाही का एकूण जी वाहतूक आहे ती परराज्यातली परजिल्ह्यातली हडपसरहून जाते. पण त्याचा त्रास हा हडपसरकरांना होतो. ते सोडवण्यासाठीचा ॲक्शन प्लॅन माझ्याकडे आहे. जी नाही का वाहतूक सासवड रोड मार्गे थेट फलटण सातारा जाती तिथला प्रश्न मार्गी लावण्यासाठीचा नाही का आराखडा माझ्याकडे आहे. त्याचबरोबर कात्रज आमच्या परिसरात होतं, त्यामुळे कात्रजकडून बँगलोर किंवा चेन्नईपर्यंत जाणारी जी वाहनं आहेत त्याच्यातून कात्रजकर जे सफर होतात त्याच्यातून मार्ग काढण्याच्याकडं साठीचा जो ॲक्शन प्लॅन तो माझ्याकडे रेडी. त्याच्यामुळं खूप सारे विषय जे मी माझ्या मॅनिफेस्टोमध्ये मांडेल. पण आज अखेर तरी हडपसरकरांना विद्यमान आमदारांनी जे सध्या ते उत्तम संसदपटू म्हणून पुरस्कार विजेत्याचा फोटो लावतात, त्यांनी एखादा प्रश्न विधानसभेत मांडला आणि त्यांच्या मांडल्यामुळं त्यांच्या त्या प्रश्न मांडण्याच्या कृतीमुळं सरकारने एखादा नाही का निर्णय घेतला आणि त्याचा फायदा हडपसरकरांना झाला आहे, असा हडपसरचा एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही, ही वास्तविकता आहे. खरं तर हे होते प्रशांत जगताप यांनी हडपसरच्या उमेदवारीवरती दावा केलेला आहे आणि पक्षाने आपल्याला उमेदवारी का द्यावी आणि उमेदवारी दिल्यानंतर निवडून आल्यानंतर हडपसरकरांनी जर यांना बाजूने कौल दिला तर त्यांच्यासाठी आम्ही कोणती कामे करू हे देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. कॅमेरामॅन पियुषाचा मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.